नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आलेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही पात्र महिला आहेत, ज्यांचं अर्ज जे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी मुळे या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं होतं, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही महिला पात्र असून सुद्धा त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आलेलं होतं, अशा सर्व लाडकी बहिणींसाठी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे। ही ई-केवायसी करण्याची सुविधा आता लाडक्या बहिणींना पुन्हा देण्यात आलेली आहे। ही ई-केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांसाठी असेल ज्यांचं कडून ई-केवायसी करताना चुकीचं पर्याय या ठिकाणी निवडण्यात आलेलं होतं। अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे की तुमच्यासाठी आता पुन्हा ई-केवायसी करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। फक्त तुम्हाला जे आहे ई-केवायसी या बटनावर क्लिक करून तुमच्या समोर अशा प्रकारचं जे आहे पेज ओपन होईल, त्यावर यायचं आहे। तुमच्या या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे। आता हा जो ऑप्शन आहे फक्त त्याच महिलांसाठी ओपन होईल ज्या महिलांना तात्पुरतं या ठिकाणी त्यांचं ई-केवायसी चुकल्यामुळे या ठिकाणी त्यांचा लाभ रद्द झालेला आहे। अशा महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे मिळावं, पुढील त्यांना योजना चालू राहाव्यात, त्यासाठी यांना पुन्हा जे आहे ई-केवायसी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा ई-केवायसी करू शकता। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी या ठिकाणी पुन्हा सुरू झालेली आहे। ज्या महिलांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता, अशा महिला आता पुन्हा या ठिकाणी ई-केवायसी करून लाभ मिळू शकणार आहेत। तुम्ही चुकीचा पर्याय जे वापरलेला होता, होय नाही यामध्ये अडकलेला होता, आता यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी नवीन पर्याय या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही महिला पात्र आहेत आणि त्यांना या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेलं होतं, अशा महिलांना आता ई-केवायसीची संधी जी आहेत पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला आता ई-केवायसी करता येणार आहे। ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार नंबर, OTP टाकून या ठिकाणी तुम्ही ई-केवायसी करू शकता। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता लाडकी बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर धन्यवाद।